युती संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही। स्थानिक पदाधिकारी नामदार दादा भुसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पातळीवरती जे काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे। अद्याप कुठलाही युतीचा निर्णय किंवा संख्येचा निर्णय झालेला नाही। आमची 50 जागांसाठीची मागणी असेल। आमच्याकडे धनुष्यबाणावर निवडून आलेले 35 आणि त्यानंतर सुरू असलेला प्रवेश आणि उर्वरित जागा असे आम्ही 50 जागांची मागणी करणार। प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक पक्ष माझी होती कारण या ठिकाणी होत आहे। आमच्याकडे अजून प्रवेश सुरू आहेत। आज 2 काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रवेश केलाय। सकारात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने आम्ही बैठक घेऊ, अन्यथा आम्ही स्वबळावर लढणार। निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती लढणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, काय सांगा? मला असं वाटतं की अद्याप अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही। आजच आमचे स्थानिक पदाधिकारी आणि नामदार दादा भुसे आमच्या उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि स्थानिक पातळीवरती जी काही पदाधिकाऱ्यांची जी काही मागणी आहे आणि जे काही म्हणणं आहे ते वरिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे, परंतु अद्याप कुठलाही युतीचा निर्णय आणि संख्येचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही। साधारणतः युती जर झाली, युतीत लढायचं म्हटलं तर आपली किती जागांसाठी भाजपकडे मागणी असेल चर्चेत? मला असं वाटतं का आम्ही गेल्या 3 दिवसापूर्वी आमची जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही 50 शिवसेना आणि इतर 72 भाजप अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। त्यामध्ये आमच्याकडं ऑलरेडी 35 नगरसेवक हे धनुष्यबाण चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यानंतर जवळजवळ 10 नगरसेवकांनी आमच्याकडं प्रवेश केला आहे। हा 45चा आकडा आहे आणि इतर जे काही जागा उरत आहे म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे स्टँडिंग नगरसेवक सोडून तर त्या साधारणतः 12 आहेत आणि म्हणून त्यापैकी 5 आम्हाला द्याव्यात असा आधार देऊन आम्ही 50ची मागणी त्या ठिकाणी केली होती। ती गेले 3 दिवसापूर्वी केली होती। मात्र आता स्थानिक पातळीवरती काही युती संदर्भात चर्चा चालू आहे आपली पक्षांतर्गत? स्थानिक पातळीवरती अनेकांचं त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक खऱ्या तर या निवडणुका ज्या आहेत या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि म्हणून प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत। जशी भाजपमध्ये खूप गर्दी आहे तशी शिवसेनेतही आहे आणि राष्ट्रवादीत आहे आणि म्हणून प्रत्येकाला संधी ही मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक पक्ष हा ज्याला त्याला आणि त्या माध्यमातूनच पक्ष मजबूतीकरण या ठिकाणी होत असतं आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला संधी या ठिकाणी मिळावी या दृष्टीने प्रत्येक पक्ष या ठिकाणी प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं वाटतं का जर आणि इलेक्टिव्ह मेरिटवरती आम्ही जर सगळे 122 जागा अकोमोडेट होत असतील तर निश्चित मला असं वाटतं की यावरती स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।